तर आज आपण बघणार आहे सॅपचं प्रॉब्लेम्स बघणार आहे. त्याच्यानंतर आपण ऑलरेडी रिले टाइम, पिकअप टाइम, त्याच्यानंतर करंट सेटिंग इथपर्यंत आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं. ठीक आहे, तर कोणकोणते पॉइंट्स आपण डिस्कस केले होते? तर रिले टाइम केला होता. ठीक आहे, रिले टाइम, टाइम रिक्वायर्ड टू ऑपरेट रिले. त्याच्यानंतर जो आपण बघितलं होतं पिकअप करंट, पिकअप करंट हा एक पॉइंट आपण बघितला होता पिकअप करंटचा. ठीक आहे, पिकअप करंट म्हणजे काय असतं? पिकअप करंट इज मिनिमम करंट इन रिले कॉइल विच रिले स्टार्ट ऑपरेटिंग, है ना. आपण काय करतो, नॉर्मल करंट जे असतं त्याच्या काहीतरी पर्सेंटेज ना पिकअप करंटला सेट करून ठेवतो. कारण की काय होतं, आपल्या सिस्टीम मध्ये नॉर्मली थोडाफार व्हेरिएशन होत राहतं करंटचं. तर दॅट नॉट मीन टू बी फॉल्ट. म्हणजे थोडंसं कमी जास्त करंट झालं लगेच फॉल्ट झाला असं अर्थ नाही होत. थोडंफार व्हेरिएशन चालूच असतं आपल्या इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये. काय करतात, काही लोक लाईट ऑन करतात, काही लोक लोड ऑफ करतात, काही फ्रीज ऑन करतात, काही ऑफ करतात. तर कंटिन्युअसली व्हॅरिएशन होत राहतं, त्यामुळे आपलं करंट बी व्हॅरी होतं. मग ते थोड्या अमाऊंट मध्ये व्हॅरी होतं, म्हणून आपण काय करतो, एक सेटिंग करतो, करंट सेटिंग, आणि त्याच्यानुसार आपण काय करतो, पिकअप करंटची व्हॅल्यू ठेवतो. ठीक आहे, तर पिकअप करंटच्या डेफिनेशन आपण बघितलं होतं. त्यानंतर 3 नंबरचा जो पॉईंट होता आपला, तो होता करंट सेटिंग. करंट सेटिंग, ठीक आहे, करंट सेटिंग राईट. करंट सेटिंगचं पण आपण बघितलं. तर करंट सेटिंग करताना एक पर्सेंटाईल मध्ये करतो आपण, की करंट सेटिंग काय असतं, तर आपण एक रेंज, सेफ करंटची रेंज डिसाईड करतो, आणि त्याच्यानुसार काय करतो, की पर्सेंटेज मध्ये आपण सांगतो की करंट सेटिंग ही असते. फॉर एक्झाम्पल, रेटेड करंटच्या 150% किंवा रेटेड करंटच्या 125%, 135%, है ना, किंवा 175%. ठीक आहे, अशा पद्धतीनं. तर पर्सेंटेज घालवण्यासाठी काय करायचं, याला 150ला डिवाइड करून घ्यायचं 100 न. म्हणजे 150 म्हणजे असते 1.5 टाइम्स, है ना, दीडपट करंट. रेटेड करंटच्या दीडपट जर वाढलं तरच फॉल्ट झाला, असा याचा अर्थ होतो. समजला? ठीक आहे, तर ह्या पद्धतीने आपण काय करतो बघा, इथं करंट सेटिंग करत असतो. ठीक आहे, करंट सेटिंग नेहमी पर्सेंटेज मध्ये दिसणार तुम्हाला. करंट सेटिंग ही सिटीच्या सेकंडरीच असते बघा. हे बघा, आता प्रायमरी हा स्वतः जो कंडक्टर असतो, इट सेल्फ ऍक्ट ॲज अ प्रायमरी कंडक्टर, इट सेल्फ ऍक्ट ॲज अ प्रायमरी. सिटीला एकच वाइंडिंग असते बघा, लक्षात ठेवायचं, सेकंडरी वाइंडिंग. ओके, सेकंडरी वाइंडिंग असते करंट ट्रान्सफॉर्मरला, आणि करंट ट्रान्सफॉर्मरला जो रिले लावला असतो त्याला ही करंट सेटिंग असते बघा, लक्षात ठेवायचं. करंट सेटिंग पर्सेंटेज मध्ये आपण किती बी सेटिंग करू शकतो आपल्या मनानं. शक्यतो 100%च्या वरच करतं कोणी पण, नॉर्मल व्हॅल्यूच्या करंटच्या 100%च्या वरच करतात. ठीक आहे, आता काय असतं, कधी कधी लोड कमी असला, 50%, 75%, 100% रेटेड करंट, त्याच्यानंतर 150%, सॉरी 125%, 150%, अशा पद्धतीनं करंट सेटिंग असणार आपले. ठीक आहे, 200%, असं वाढत वाढत चालणार. ठीक आहे, तर करंट सेटिंग ही अशा पद्धतीने असते. याचा नॉब असतो, एक नॉब फिरवला तुम्ही त्याचं सेटिंग करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. नॉब म्हणू किंवा टॅपिंग म्हणू आपण त्याला. ठीक आहे, टॅपिंग. तर टॅपिंग जर आपल्याला सेटिंग करता येते, किती व्हॅल्यू वरती आपला रिले ऑपरेट झाला पाहिजे. ठीक आहे, 150% किंवा 125% रेटेड कर नॉर्मल करंटच्या. ठीक आहे, नॉर्मल करंट म्हणजे काय, सेकंडरी करंट ऑफ रिले. ओके, सॉरी सेकंडरी करंट ऑफ करंट ट्रान्सफॉर्मर. तर करंट ट्रान्सफॉर्मर या सिटी आहे, शॉर्टकट मध्ये सिटी म्हणतो. तर सिटीच्या सेकंडरीला असतं, प्रायमरीला नाही. कारण की प्रायमरीचं जे करंट आहे बा, ते खूप जास्त असतं. 1000 ओम, सॉरी 1000 अँपियर किंवा 500 अँपियर, हे खूप लार्ज करंट आहे. रिले एवढं करंट हँडल करत नसतो. रिले फक्त काय 1 अँपियर पासून 5 अँपियर पर्यंत हँडल करतो. त्याच्यामुळे आपण काय करतो बा, त्या करंटला स्टेप डाऊन करतो, व्होल्टेजला स्टेप अप करतो. ठीक आहे, तर करंट ट्रान्सफॉर्मरचं काम असते स्टेप अप स्टेप डाऊन. ठीक आहे, तर पिकअप करंटचे एक्झाम्पल्स आपण बघितले बाळांनो. एक एक्झाम्पल्स आपण बघितलं होतं पिकअप करंट बद्दल, राईट. एक्झाम्पल काय बघितलं होतं, जर समजा 100 अँपियर टू 5 अँपियरचा सिटी आहे, आणि करंट सेटिंग आहे बघा आपली, करंट सेटिंग दिली आहे आपल्याला. करंट सेटिंग आहे 150%. तुम्हाला सांगितलंय की पिकअप करंट फाइंड आउट करा. आपण एक प्रॉब्लेम बघितली पण ऑलरेडी. पिकअप करंट फाइंड आउट करा. तर कसं फाइंड आउट करायचं बाळांनो, तुम्हाला सिटीची सेकंडरी घ्यायची बाळांनो, पिकअप करंट.
I pickup is equal to CT secondary current. Yes, IS म्हणजे सेकंडरी करंट मल्टिप्लाइड बाय करंट सेटिंग पर्सेंटेज वाली नाही घ्यायची, करंट सेटिंग फक्त. पर्सेंटेज घालवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 100 डिवाइड करावं लागेल, कारण मला 100 मल्टिप्लाय केलेली आहे ना. सिटी सेकंडरी बाय इकडे 5 एम्पियर 150 डिवाइड बाय आपल्याला करावं लागेल 100, तर हे येणार बाय 7.5 एम्पियर. तर ही आपलं पिकअप करंट झालं. याच्या पुढे रिले ऑपरेट होणार 7.5 ला पण ऑपरेट नाही होणार, 7.6 ला ऑपरेट होणार किंवा 7.5 च्या पुढे. इथपर्यंत नॉर्मल करंट आता हा, आणि याच्या पुढे जर गेला करंट तर रिले ऑपरेट होणार. दिस इज नथिंग बट द पिकअप करंट. ओके राईट. तर पिकअप करंटची सेटिंग तुम्ही 50% पासून टू 200% इथपर्यंत घेऊ शकता, कोणते घेऊ शकता. ठीक आहे, काहीही प्रॉब्लेम नाहीये. ओके. आता तुम्हाला सर 100%च्या वरती 100%च्या खाली कसं, 100%च्या खाली ना बा जे अर्थ लिकेज रिले असतात, अर्थ लिकेज रिले असतो ना, त्याच्यामध्ये असते की समजा रेटेड करंट तुमचा 100 एम्पियर आहे, त्याच्या 20% जरी करंट लीक झाला इथून, त्याचा अर्थ फॉल्ट झाला, मग आपण 20% सेटिंग करणार असं राहतं. ठीक आहे, म्हणजे रेटेड करंटच्या खाली जे पर्सेंटेज येतात ते अर्थ लिकेज वाले रिले असतात स्पेसिफिकली. बाकी जे सिस्टीम मध्ये लावलेले रिले असतात ते 100% वरच असते. 100% म्हणजे रेटेड करंट. रेटेड करंटच्या वरच फॉल्ट झाल्याच्या नंतर जो शॉर्ट सर्किट किंवा वर करंट रिले असतो तो 100%च्या वरतीच सेटअप करतात. नॉर्मली 100% कधीच करत नाही, 100%च्या जास्त म्हणजे 125 150 अशा पद्धतीने. ठीक आहे, तर हे आपल्याला कळालं होतं. आज आपल्याला वेगळा कन्सेप्ट बघायचा बाळतो. वेगळा कन्सेप्ट कोणता बघायचा आहे आज? बघायचं आपल्याला PSM. PSM काय असतं? ठीक आहे, तर नवीन कन्सेप्ट बांधलो तर हेडिंग द्या तुम्ही सगळ्यांनी, काही तुम्ही प्लग प्लग सेटिंग. त्याचा कधी कधी लॉंग फॉर्म विचारतो तुम्हाला एमसीक्यू मध्ये. तुमची जर एमसीक्यू ची एक्झाम झाली तर तुम्हाला विचारणार PSM म्हणजे काय असतो. PSM त्याला म्हणायचं बाळांनो प्लग सेटिंग मल्टिप्लायर. मला एक मेसेज करून द्या, तुम्हाला स्क्रीन व्यवस्थित दिसते का? बस तेवढा एक मेसेज करून द्या मला, व्यवस्थित असते. ओके ऑलराईट, ठीक आहे. ओके थँक्यू. हा, PSM चा अर्थ बाळांनो फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर. ओके, तर फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर हा खूप सिंपल आहे बाळांनो. त्याचा एक रेशो आहे. ठीक आहे, रेशो बाळांनो बघा, इट इज अ रेशो ऑफ it is a ratio of the fault current to pick up current. तर हा रेशिओ बघा फॉल्ट करंट आणि पिकअप करंटचा. ठीक आहे, तर फॉल्ट करंट कुठचा, फॉल्ट करंट बघा नो प्रायमरीचा आणि लक्षात ठेवायचं सेकंडरीचा फॉल्ट करंट. ओके, आता नेहमी तुम्हाला काय करायला असतं, तुम्हाला काय करतं बघा, ते प्रायमरीचा फॉल्ट करंट देता, पण तुम्हाला प्रायमरीचा फॉल्ट करंट कामाचा नाही, सेकंडरीचा फॉल्ट करंट तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, तर तुम्हाला काही एवढं अवघड नसतं सेकंडरीचा करंट काढणं, फॉल्ट करंट. बघा लक्ष द्या, एक इथं बांधणं करंट आहे, करंट ट्रान्सफॉर्मर आहे सिटी, त्याचं रेटिंग बघा वाहनो काय 500:1, 500:x. म्हणजे याचा अर्थ जर प्रायमरीला 500 करंट फ्लो होत असेल तर इकडे काय होतं 1 एम्पियर करंट फ्लो होतं. आता इथं फॉल्ट झाला बाळा, फॉल्ट झाला शॉर्ट सर्किट. तर इथं ना बाळांनो काय झालं, 5000 एम्पियर करंट फ्लो व्हायला लागलं फॉल्ट मुळे. ठीक आहे, फॉल्ट झाला, फॉल्ट मुळे 5000 एम्पियर करंट फ्लो व्हायला लागलं. मग मला सांगा बाळांनो सेकंडरीला किती एम्पियर करंट फ्लो होणार? पटकन सांगा. सेकंडरीच करंट वाढणार ना, याच रेशो वाढणार. 500 ला 1, 1000 ला 2, तर 5000 ला किती फ्लो होणार इकडे सेकंडरीला? सांगा पटकन. अरे बच्चे लोक किती फ्लो होणार? हा, व्हेरी गुड, परफेक्ट परफेक्ट विशाल. किती फ्लो होणार बाळांनो? 10 एम्पियर. ठीक आहे, याच्यात जर एक शून्य वाढला असेल तर इकडे पण एक शून्य वाढणार. डेफिनेटली 10 एम्पियर करंट फ्लो होणार. बरोबर राजश्री, करेक्ट आहे आदित्य.
तर 10 अँपिअर करंट फ्लो होणार, राईट. मग आता 10 अँपिअर कसं काढलं तर बाळांनो एकदम फॉल्ट करंटचं खूप सोपं फॉर्म्युला आहे. फॉल्ट करंट इज इक्वल टू काय करायचं बाळांनो तुम्हाला बघा लक्ष द्या. इथं काय करायचं बाळांनो ना, इथं फॉल्ट करंट इन प्रायमरी घ्यायचं बा डिवाइड बाय मल्टिप्लाय करा सिटी रेशो. जो पण रेशो आहे तुमचा सिटी रेशो त्याला मल्टिप्लाय करा तुम्ही फॉल्ट करंट प्रायमरीला, तर तुमचा बरोबर करंट येऊन जाणार. ठीक आहे. जसं की तुमचा सिटी रेशो असतो बाळांनो तो I1 डिवाइड बाय I2 असतो, I1 डिवाइड बाय I2 असतो. तर तुम्हाला नॉर्मल करंट कॅल्क्युलेट करता येतो. ठीक आहे. याच्यावरून तुम्हाला फॉर्म्युला मी सरळ सरळ सांगणार कसे काढायचे काय करायचे. फॉल्ट करंटचं काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. फॉल्ट करंट खूप इझी आहे कॅल्क्युलेट करणं, त्याचं काही टेन्शन घ्यायचं गरज नाही. ठीक आहे. तर इथून फॉल्ट करंट तुम्ही काढू शकता. जसं की आता बघा लक्ष द्या, फॉल्ट करंट इन सेकंडरी काढायचं आपल्याला, राईट. फॉल्ट करंट इन सेकंडरी इज इक्वल टू सिंपल. लक्ष द्या, आपल्याला काय करावं लागेल बा माहिती की आपल्याला जो फॉल्ट करंट आहे प्रायमरी मधला, फॉल्ट करंट प्रायमरी मधला त्याला सिंपल, आता हे जास्त करंट आहे, आता हा कमी कधी होईल, हा इथं काय करायचं बा सेकंडरीचा रेटेड करंट घ्यायचा, सिटीचा रेटेड म्हणतोय ना, रेटेड रेशो, आणि इथं प्रायमरीचा रेटेड घ्यायचा बघा. ठीक आहे. सिंपल प्रायमरीचा रेटेड घ्यायचा. ओके. आता बघा फॉर्म्युला कसा येणार आपला, बघा आन्सर कसं येणार. इथं किती अँपिअर होतं, इथं होतं बघा आपलं 5000 अँपिअर मल्टिप्लाइड बघा प्रायमरीला किती रेटेड प्रायमरीला 1 अँपिअर आणि इकडे बघा सेकंडरीला 500. किती अँपिअर येते बघा, चेक करा किती अँपिअर येते. बघा फॉर्म्युला खूप इझी आहे, काय नाही तुम्हाला ऑटोमॅटिक कळतं बघा, ते एवढं काही अवघड नाही फॉर्म्युला. किती अँपिअर येतं, येस 10 अँपिअर. डेफिनेटली 10 अँपिअर येणार, कारण हे 2 शून्य कॅन्सल होणार, हे 2 शून्य कॅन्सल होणार, 10 अँपिअर येणार. ठीक आहे. दिस इज राईट आन्सर. ओके. सिंपल रेटेड वाला रेशो घ्यायचा बा इथं सेकंडरीचा वर घ्यायचा, प्रायमरीचा खाली घ्यायचा. ही व्हॅल्यू कमी झाली पाहिजे, कारण की सेकंडरी मला करंट स्टेप डाऊन होणार आहे, स्टेप डाऊन झाला पाहिजे करंट पलीकडे. ठीक आहे. सिंपल स्टेप डाऊन करंट झाला पाहिजे. ओके. वाटलंच तर आपण 1-2 एक्झाम्पल अजून त्याचे घेऊ फॉल्ट करंटचे, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मी सांगतो की कशा पद्धतीनं फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर तुम्हाला काढता येतो. फ्लक्स सेटिंगचा फॉर्म्युला आपण बघूया. बरं, आता लक्ष द्या इथं 2 मिनिटं. हा, इकडे लक्ष द्या बघा. आता ही ट्रान्सफर सिटी आहे इकडे लावलेली, सिटीचा रेशो बघा 1000 अँपिअर टू 5 अँपिअर. ठीक आहे. आणि इकडे फॉल्ट लागलाय बघा, आणि फॉल्ट मुळे जो करंट फ्लो होते ना, फॉल्ट मुळे करंट फ्लो होते तुमचा 4000 अँपिअर, 4000 अँपिअर. तर सिंपल आहे बाळांनो, 4000 अँपिअर आहे. तुम्हाला काय करायचं बाळांनो, 4000 फॉल्ट करंट फ्लो आला, ऑब्विसली सिटीचा सेकंडरीचं करंट काय होणार, इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार बाळांनो सिटीचा. जर प्रायमरीला करंट इन्क्रीज झाला तर सेकंडरीचं करंट काय होणार, डेफिनेटली इन्क्रीज होणार. तो पण व्हेरी गुड, करेक्ट, इन्क्रीज होणार ना बाळा, कारण की इकडचा करंट वाढला म्हणजे इकडचं वाढणार. मग कितीने वाढणार, तर बघा बाळांनो, फॉल्ट करंट सेकंडरीचा पाहिजे आपला, फॉल्ट करंट सेकंडरी इज इक्वल टू फॉल्ट करंट प्रायमरीचा मल्टिप्लाय. आता सिंपल ही व्हॅल्यू ना इतकी मोठी नाहीये बाळा. आता ऑलरेडी 1000 फॉल्ट करंट काय 4000 आहे. आता या 4000 पेक्षा आपल्याला कमी करायची व्हॅल्यू. मग मला सांगा, हा सेकंडरीचा रेशो घ्यायचा आपला, मग मी 5 वरती लिहू की 1000 वरती लिहू, सांगा बरं बाळा. व्हेरी गुड. म्हणजे याचा अर्थ कोणता रेशो घ्यायचा मला, सेकंडरी का प्रायमरी वरती रेटेड, सेकंडरी रेटेड. व्हेरी गुड, परफेक्ट. आणि प्रायमरी रेटेड, समजलं. मग सेकंडरी रेटेड म्हणजे किती आहे 5, आणि खाली किती येणार बघा 100, ओ सॉरी 1000. हा, तर किती येतं बघा, किती अँपिअर करंट फ्लो होणार, मग सांगा पटकन. बघा 1000 आहे, 4 आहे, 4 5. व्हेरी गुड, परफेक्ट. 20 अँपिअर ऑलरेडी आन्सर आलेले आहे. आदित्य, दीक्षा, व्हेरी गुड. राजश्री, करेक्ट. 20 अँपिअर इज राईट आन्सर. व्हेरी गुड, परफेक्ट. तर तुम्हाला सेन्स झालं पाहिजे बघा की हा यस सेकंडरीचा करंट.
मग आपण जेव्हा कॅल्क्युलेशन करणार पिकअप करंट हे, तर आपल्याला सेकंडरीचा डेटा पाहिजे आणि प्रॉब्लेम मध्ये आपल्याला प्रायमरीचा डेटा देणार. त्यामुळे तुम्हाला स्वतःचे फॉर्म्युले स्वतः बनवता आले पाहिजे. रट्टा मारून फॉर्म्युले बनवायचे नाहीये. तुम्हाला सेन्स झाला पाहिजे की या सर ते करंट तिकडून वाढले ना, इकडे पण वाढणार, ऑब्विसली वाढणार, त्याच रेशोने वाढणार. ओके, ऑलराईट, नो प्रॉब्लेम. चला तर मग आता पुढे जाऊया थोडस. ठीक आहे, पीएसएम वरती आता ऑलरेडी मग सांगा बाळू. पीएसएम म्हणजे फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर. त्याचा फॉर्म्युला एकदम सिंपल आहे बघा. फॉल्ट करंट इन रिले कॉइल. रिले कॉइल म्हणजे कोणती बा, सेकंडरी का प्रायमरी? मग सिटीची सेकंडरी. व्हेरी गुड. सिटीची सेकंडरी आहे ना, सिटीची सेकंडरी. व्हेरी गुड. सेकंडरी मधला करंट पाहिजे बाळा आपल्याला. आणि दिलेला कोणता असेल मग दीक्षा बाळा आपल्याला? प्रायमरी. येस, दिलेला आपल्याला प्रायमरी असणार नाही. ठीक आहे, या फॉर्म्युल्याने आपल्याला कॅल्क्युलेशन करून घ्यायचे आहे. ओके, ऑलराईट, पुढे जाऊया आता आपण. तर मला ठीक आहे, खाली काय येणार मग? खाली येणार पिकअप करंट. ओके, पिकअप करंट आपल्याला ऑलरेडी काढता येत. ठीक आहे, पिकअप करंट काढणं काही अवघड नाहीये. ठीक आहे, पिकअप करंट काढता येतं. करंट सेटिंग मल्टिप्लाइड बाय नॉर्मल सेकंडरी करंट. नॉर्मल सेकंडरी जे रेटेड करंट आहे त्याच्यावरून काढायचं. तर हा एक फॉर्म्युला बघा. पिकअप करंट वरून कळतं, पिकअप फ्लक्स सेटिंग मल्टिप्लाय वरून कळतं की किती जास्त तीव्र फॉल्ट झालाय. समजलं? जास्त डेंजर वाला फॉल्ट आहे ते. याच रेशोवरून बघा बानू. आता सिटी बघा आपला, सिटी आहे 1000:5 एम्पियर. आता एकदा फॉल्ट झाला होता तर 4000 एम्पियर करंट फ्लो आलतं बघा. आणि दुसऱ्या केसमध्ये, ही केस 1 होती ना, आता दुसरी केस 2 आहे बाळा ना, राईट? केस 2. या केस 2 मध्ये काय झालं बघा, परत फॉल्ट झाला तिकडं. तर इकडे ना बघा 8000 एम्पियर करंट फ्लो आलं. 8000. मला सिंपल सांगा बा नो, कोणता फॉल्ट जास्त डेंजर आहे? हे सेम सिटी आहे. कोणता फॉल्ट जास्त डेंजर आहे? 8000 वाला की 4000 वाला? व्हेरी गुड. 8000. केस 2 वाला डेंजर फॉल्ट, राईट? व्हेरी गुड. केस 2 वाला डेंजर फॉल्ट आहे. मग फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायरचा अर्थ होतो की जितका जास्त डेंजर फॉल्ट, मग तेवढा जास्त लवकर रिले ऑपरेट व्हायला पाहिजे, राईट? मग आता ह्या केसमध्ये रिले लवकर ऑपरेट व्हायला पाहिजे. मग याचा पीएसएम मल्टिप्लायर जास्त आला पाहिजे. याचा पीएसएम ठीक आहे, याचा पीएसएम थोडा कमी येणार ऍज कम्पेअर टू दिस. ओके, तर बघूया आपण फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायरचं कसं येतो. ऑब्विसली मला सांगा आता, याचा जो आहे काय म्हणता येईल, याची फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर करू आपण 150%. याची पण करू करंट सेटिंग मल्टिप्लायर 150%. चला, पिकअप करंट किती येणार बा मग याचं सांगा बरं. सिटीची सेकंडरी मल्टिप्लाइड बाय करंट सेटिंग. सांगा पटकन. सेकंडरी 5 एम्पियर आहे, करंट सेटिंग आहे बघा 150. 7.5. व्हेरी गुड. 7.5 एम्पियर. ह्या केसमध्ये पण तेच असणार, याच्यात काही चेंजेस नाही आहे. ठीक आहे, पिकअप सेम आहे दोन्ही केसमध्ये, फक्त फॉल्टचं वेगवेगळ्या दिलंय मी इंटेन्शन, राईट? आता मला सांगा, फॉल्ट करंट इन सेकंडरी कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. फॉल्ट करंट इन सेकंडरी, राईट? फॉल्ट करंट इन सेकंडरी इज इक्वल टू फॉल्ट करंट इन प्रायमरी मल्टिप्लाइड बाय रेटेड सेकंडरी रेटेड डिवाइड बाय प्रायमरी रेटेड. ऑब्विसली इथून काढून घ्या आपण. तर फॉल्ट करंट इथे 4000 मल्टिप्लाइड बाय, आपण ऑलरेडी काढलं होतं बाळा नाही ते 5 आणि 1000, हे 20 एम्पियर आलं होतं का बाळा आपलं? हो सर. है ना, राईट? 20 एम्पियर आलं, राईट? आता पीएसएम काय येणार मग आपला? फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर. आपला रेशो कशाचा आहे बाळा हा? फॉल्ट करंट इन सेकंडरी. फॉल्ट करंट इन सेकंडरी 20 एम्पियर, राईट? आणि पिकअप करंट किती आपला? 7.5. किती होतं बाळा, चेक करा बरं. 2.66. किती होतं? 2.66. व्हेरी गुड. 2.66 हा फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर आला आपला. शक्यतो आहे ना पूर्ण व्हॅल्यूतच येतो, पण आता एक रॅन्डम आपण एक्झाम्पल घेतलं ना म्हणून आता साल शक्यतो हा ना डायरेक्ट असं येतो, राऊंड फिगर 2, 4, 6, 8 असं येतो. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता पॉईंट मध्ये काय आला, कारण की आपण एक रॅन्डम एक्झाम्पल घेतलं, राईट? ओके, चला पुढे बघा. आता ह्या केसमध्ये बघा बानो, फॉल्ट करंट इन सेकंडरी काढायचं आपल्याला. ऑब्विसली फॉल्ट करंट इन प्रायमरी मल्टिप्लाइड बाय रेटेड सेकंडरी
आणि रेटेड प्रायमरी. चला ठीक आहे, तर आपण काढूया. इथे फॉल्ट करंट 8000 एम्पियर. 8000 मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. वरती 5 खाली 1000. किती येतं बा हे चेक करा बरं. किती येणार बघा. 40 एम्पियर. 8×45 40 एम्पियर. करेक्ट आहे. चलो, पीएसएम चा फॉर्म्युला काय आपला? मग पीएसएम चा फॉर्म्युला आहे ना आपला फॉल्ट करंट इन सेकंडरी. सेकंडरी मध्ये किती फॉल्ट करंट आहे? 40 एम्पियर. चला, त्याच्यानंतर पिकअप करंट आहे 7.5. किती येतं चेक करा बरोबर. हे पीएसएम बघा किती येणार. 5.33. व्हेरी गुड, 5.33. ओके, तर याच्यावरून काय कळालं पहा ना तुम्हाला. जर फॉल्ट करंट वाढलं प्रायमरी मधलं किंवा सेकंडरी मधलं तर ऑटोमॅटिक वाढणार. फॉल्ट करंट जर वाढलं तर पीएसएम काय व्हायला पाहिजे? इन्क्रीज की डिक्रीज? Increase. इन्क्रीज व्हायला पाहिजे. मग फॉल्ट करंट वाढला पीएसएम काय आहे? कारण की फ्लक्स हिटिंग मल्टिप्लायर आहे. मल्टिप्लायर काय करतो? रिलेचा टाइम रिड्यूस करतो. मल्टिप्लायर जेवढा जास्त असेल तर तो रिले लवकर ऑपरेट होणार. आता मला सांगा 2.66 आणि 5.33 1 आणि 2 याच्यामधला कोणता रिले फास्ट ऑपरेट होणार? फास्ट कोणता रिले ऑपरेट होणार? फास्ट एकदम, कारण की फॉल्ट खूप सिव्हिअर आहे. व्हेरी गुड, परफेक्ट. तर 5.33 वाला केस 1 वाला रिले सगळ्यात जास्त ऑपरेट होणार. याचं कारण आहे की हा फॉल्ट खूप डेंजर आहे. हा जास्त डॅमेज करू शकतो. दिस फॉल्ट करंट मॅग्नेट्यूड इज व्हेरी डेंजरस. ओके, हा जास्त काय करू शकतो? डॅमेज करू शकतो. हा फॉल्ट एवढा सिव्हिअर नाही ऍज कम्पेअर टू दिस. म्हणून इथं स्लो जरी झाला रिले ऑपरेट तरी नो प्रॉब्लेम. पण इथं फास्ट करायला लागेल आपल्याला. ऍडिशनल आपल्याला असं अरेंजमेंट करावं लागेल, फ्लक्स सेटिंग करावं लागेल की हा फॉल्ट खूप डेंजर आहे. हा लवकरात लवकर सिस्टीम मधून रिमूव्ह करण्यात यावा. जर हा फॉल्ट थोड्या वेळासाठी जर तिथे राहिला तर मात्र आपली सिस्टीम डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त आहे. ओके, त्यामुळे काय करतो वेळा आपण सिस्टीम डॅमेज होऊ नये म्हणून आपण तिथे काय करतो? प्रयत्न करतो की लवकर रिले ऑपरेट झाला पाहिजे. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? ओके, समजलं बाळांनो सगळ्यांना? चला ठीक आहे, आता पुढे बघूया आपण. बाळांनो आपण आता. ठीक आहे, आता आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याच्या नंतर तुम्हाला सगळं समजेल की फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर काय असतं आणि त्याच्यानंतर टाइम सेटिंग मल्टिप्लायर काय असतं. ठीक आहे, टाइम सेटिंग मल्टिप्लायर काय असतं. ओके, तर दोन्ही पण बघूया बा आपण. फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर ऍज वेल एज टाइम सेटिंग मल्टिप्लायर. ठीक आहे, तर टाइम सेटिंग मल्टिप्लायरच्या आधी आपण एक फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर पीएसएम चा प्रॉब्लेम घेऊ. कारण की आपल्याला एमसीक्यू मधनं तसे छोटे छोटेच प्रॉब्लेम येणार बा. ठीक आहे, एक प्रॉब्लेम लिहा आता सगळ्यांनी. प्रॉब्लेम लिहा बानो. क्वेश्चन नंबर 1 आजच्या लेक्चरचा. A relay is connected to a cities of ratio. सिटीचा रेशो खूप इम्पॉर्टंट आहे बाळांनो प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. सिटी रेशो 400:5 ampere and set at 150%. Full stop. The fault current is 2400 ampere. 2400 एम्पियर फॉल्ट करंट आहे बाळांनो. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. फुल स्टॉप. डिटरमाइन PSM. ठीक आहे, तर पीएसएम फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला बाळांनो. ठीक आहे, तर ठीक आहे, कॅल्क्युलेट करूया आपण. नो प्रॉब्लेम, नो डाऊट. ओके, तर बघा काय म्हणते ते. चलो, त्यानंतर बाळांनो फॉल्ट करंट काढू आपण सेकंडरीचा किंवा रिले कॉइलचा. इन रिले कॉइल म्हणते ना आपल्याला. इन रिले कॉइल तर फॉर्म्युला एकदम सिंपल आहे बाळा आपला. फॉल्ट करंट इन प्रायमरी
ओके, फॉल्ट करंट इन प्रायमरी मल्टिप्लाइड बाय सिटीचा बरं का, सिटीज सेकंडरी डिवाइड बाय रेटेड बरं का, रेटेड करंट जर सिटीचा दिलेला आहे रेटेड तोच आपल्याला पाहिजे, सिटीजचा पाहिजे आपल्याला प्रायमरी रेटेड. तर वरती मुद्दाम सेकंडरी वर घ्यायचं, खाली घ्यायचं, कारण व्हॅल्यू कमी पाहिजे आपल्याला, है ना, ही कमी आली पाहिजे. जसं की आता इथे फॉल्ट करंट किती आपला प्रायमरी मधला, फॉल्ट करंट प्रायमरी मधला 24,400. आता प्रायमरीचा करंट, सेकंडरीचा करंट किती आपला, सेकंडरीचा करंट बघा 5 एंपियर आणि खाली किती येणार आपला 400. ऑब्विसली किती येतं बघा, चेक करा बरं, चेक करा 30 एम्पियर. 30 का? हो सर. ओके ओके बाय, ठीक आहे. 30 कसं येणार रे, 24 4 4 सकम 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले आणि हा 2 शून्य कटले, 4 1 4 4 25 4 सकम 24. ओके 30 ना, राईट 30 आहे ना, 13 नाही ना, ओके सॉरी. ओके तर 6 25 राईट, 30 एम्पियर येणार. व्हेरी गुड, परफेक्ट. तर त्याच्यानंतर आता पुढे जर बघितलं आपण, पुढे बघूया आपण, त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, पिकअप करंट काढावं लागेल ना, पिकअप करंट काढावं लागेल डेफिनेटली. तर 1 नंबरला फॉल्ट करंट काढून घेतला आपण, पिकअप काढू. आता आपण पिकअप करंटचा फॉर्म्युला एकदम सोपा आहे बघा, रेटेड सिटीचा रेटेड करंट पाहिजे आपल्याला सेकंडरीचा, मल्टिप्लाइड बाय आपल्याला काय करायचं बा, करंट सेटिंग न मल्टिप्लाय करायचंय. तर सेकंडरीचा 5 एम्पियर आहे ऑलरेडी, सेकंडरीचा करंट काय सिटीचा 5 एम्पियर, राईट. त्याच्यानंतर मला सांगा सिटीचा करंट सेटिंग किती आहे आपला, कोण सांगतो? 1.5. व्हेरी गुड, 1.5. यू कॅन से 150 डिवाइड बाय 100. ओके, किती येणार मग हे तर आपण भरपूर वेळेस कॅल्क्युलेट केलं आहे, काय ना 7.5 एम्पियर, बरोबर का बा, करेक्ट आहे. हो सर. व्हेरी गुड. येस सर. हा, आता आपल्याला 3 नंबरला काढायचं बा, पीएसएम. पीएसएम चं तर सिंपल आहे बा, फॉल्ट करंट इन सेकंडरी किंवा रिले कॉइल, त्याच्यानंतर पिकअप करंट आहे ना, पिकअप. तर बघा माझं काय, तो फॉल्ट करंट तो आपला 30 आहे आणि हा आहे बा 7.5. किती आता चेक करा बरं, 4 एम्पियर. युनिट नाही बाळायला, रेशो ना, हा युनिट नाही आहे त्याला. किती येतं, 4 येतं का त्यांचं, 4 येतं 5 हो येतं, सर. 4. 7 1 7 14 7 21 728. हा करेक्ट आहे, 4 येणार. ओके, दिस इज नॉट करंट, सो यू कॅन से दॅट ओनली 4. ओके, दिस इज रेशो. हे युनिटलेस क्वांटिटी आहे पीएसएम. तुम्हाला एखादा एमसीक्यू येऊ शकतो की एमसीक्यू काय ना की पीएसएम काय, पीएसएम इज युनिटलेस क्वांटिटी. ओके, कारण की दोन्ही करंट आहे ना, एम्पियर एम्पियर कॅन्सल होणार, युनिटलेस क्वांटिटी ही. 30 एम्पियर आहे, 7.5 एम्पियर आहे, एम्पियर एम्पियर कॅन्सल, त्याला युनिटलेस म्हणजे युनिट नाही आहे याला, दिस इज युनिटलेस. आपण एक एमसीक्यू येऊ शकतो की पीएसएम युनिट आहे का पीएसएम ला, तर तुम्हाला असं सांगायचं की पीएसएम ला काय युनिट नाहीये, दिस इज युनिटलेस. ओके, समजलं बाळांनो की पीएसएम चा अर्थ आता समजलं का, समजलं का रे बच्चे लोक? हो सर. व्हेरी गुड, परफेक्ट. चला, तर मला वाटतं आता अशा पद्धतीने तुम्हाला हे पॉइंट सगळे समजले आहे. तुम्ही कॅल्क्युलेट पण करू शकता पीएसएम आता. ठीक आहे, आता थोडं पुढे बघूया आपण. पुढचा पॉइंट आहे बघा आता, टीएसएम टाइम सेटिंग मल्टिप्लायर. 2 नंबरचा जो कन्सेप्ट आहे आपला तो आहे टाइम सेटिंग मल्टिप्लायर. ओके, तर टाइम सेटिंग मल्टिप्लायर म्हणजे याचा शॉर्ट फॉर्म होतो टीएसएम. ठीक आहे, टाइम सेटिंग मल्टिप्लायर काय करतो बघा की टाइम रिड्यूस करतो. ठीक आहे, टाइम सेटिंग मल्टिप्लायरचा आपण कर्व पण बघितला होता बघा, अशा पद्धतीचा कर्व आहे. जर तुमचा फॉल्ट करंट इकडं आणि इकडे टाइम बघा, तर फॉल्ट करंट वाढत वाढत गेला, सॉरी उलट काढला आपण नाही, आपण इकडे टाइम काढायला पाहिजे का, इकडे फॉल्ट करंट काढायला पाहिजे. फॉल्ट करंट वाढत वाढत गेला बघा, तर टाइम कमी कमी व्हायला पाहिजे.
राईट. बघा टाइम कमी कमी होत चालला. जर फॉल्ट करंट वाढत वाढत गेलं तर बघा तुमचा फॉल्ट करंट वाढत गेला तर टाइम कमी कमी होते तुमचा. राईट. कमी 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 होत चालला टाइम. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमचं काय होतं की उलटा वाढत चालतो. तसंच जर तुमचा बघा मानू जर तुम्हाला जर बघितला फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर म्हणजे फॉल्ट करंट वाढला की फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर वाढतो. तर टाइम कसं व्हायला पाहिजे मानू मग टाइम सेटिंग मल्टिप्लायर सांगा. TSM काय व्हायला पाहिजे. टाइम कसं व्हायला पाहिजे सेकंड मध्ये. टाइम कमी कमी होत जायला पाहिजे वाढत जायला पाहिजे. TSM जर वाढत गेला तर ऑब्विसली कमी व्हायला पाहिजे. राईट. तर काय होणार बाळा जसं जसं तुमचा PSM कमी कमी होत वाढत जाणार याचा अर्थ फॉल्ट करंट 5 पटीने जास्त आहे, 10 पटीने जास्त आहे, 15 पटीने जास्त आहे, 20 पटीने जास्त आहे, 20 टाइम्स. इट इज व्हेरी डेंजरस फॉल्ट. तर या डेंजरस फॉल्ट कमी टाइम मध्ये जर तुम्ही सेकंड मध्ये जर मायक्रो सेकंड मध्ये जर केला काय टाइम तर कमी सेकंदात हा रिले ऑपरेट झाला पाहिजे जेणेकरून हा फॉल्ट जास्त डॅमेज नाही केला पाहिजे आपल्या सिस्टीमला. ठीक आहे. म्हणून काय करतो आपण फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर वाढला की टाइम सेटिंग मल्टिप्लायर कमी कमी करतो. टाइम कमी करतो म्हणजे काय करतो की जो कॉन्टॅक्टर असतो ना असा रिमूव्ह करायचा आहे तर आपण त्याला ऍडिशनल फोर्स प्रोव्हाइड करतो, ऍडिशनल टॉर्क प्रोव्हाइड करतो जेणेकरून लवकर तो ऑपरेट झाला पाहिजे. सर्किट ब्रेकर म्हणा रिले म्हणा लवकर ऑपरेट झाला पाहिजे. तर एक ऍडिशनल सिस्टम आपण त्याला हे करतो. तर प्रॅक्टिकली मी तुम्हाला सांगणारच ते कसं ऑपरेट होतं. जर थेरॅटिकल समजून घ्या. आता फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायरचे फॉर्म्युला थोडे समजून घ्या बाळांनो. ओके. तर TSM ची एक डेफिनेशन लिहून घ्या. TSM किंवा टाइम सेटिंग मल्टिप्लायर काय असतं. इट इज डिफाइंड as a adjustment arrangement for setting the operation of relay time full stop. It is calibrated 0 to 1. तर टाइम सेटिंग काय असतं मॅक्सिमम टाइम सेटिंग जर 1 असला याचा अर्थ आपण टाइम रिड्यूस केलाय का नाही. टाइम रिड्यूस नाही केला बा आपण. 0.5 मला सांगा किती. आता समजा जर फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर तुमचा टाइम सेटिंग मल्टिप्लायर 0.5 आहे मग जर तुम्हाला ऍक्च्युअल रिले टायमिंगला 20 सेकंद लागणार आहे ऑपरेट करायला एवढा टाइम नाही लागत. एक एक्झाम्पल घेतला आपण 20 सेकंद. तर फ्लक्स हा जर टाइम सेटिंग मल्टिप्लायर 0.5 असला हा टाइम रिड्यूस करणार किती पर्यंत रिड्यूस करणार 50% पर्यंत. म्हणजे किती पर्यंत ऑपरेट होणार हा रिले सांगा बरं. सांगा किती सेकंदात ऑपरेट होणार मग. डेफिनेटली 20 वरून 10 सेकंदात ऑपरेट होणार. बरोबर. अर्धा होणार ना टाइम. 0.5 म्हटलं आहे ना. तर फास्ट ऑपरेट होणार डेफिनेटली. करेक्ट. आता समजा एखाद्या रिलेचा टाइम दिलाय तुम्हाला 2 सेकंदात ऑपरेट होणार आहे. राईट. 2 सेकंदात. ठीक आहे. आता तुम्ही त्याची सेटिंग केली बा ना 0.5 तर हा रिलेचा टाइम कमी होणार की वाढणार सांगा बरं. सांगा पटकन सांगा. समजतंय तुम्हाला काय चालू तर कमी होणार की वाढणार याचा टाइम. TSM दिलाय आपण त्याला डेफिनेटली कमी होणार. राईट. डेफिनेटली कमी होणार. किती होणार आता 2 सेकंदावरून जर 0.5 सेटिंग केली तर 1 सेकंड. 1 सेकंड. येस. कारण हा 50% ना रिड्यूस होणार बघा. कळालं का. टाइम सेटिंग मल्टिप्लायर काय करतो की रिलेचं ऑपरेशन फास्ट करतो. तर कोण सांगता येईल का कोणाला की रिलेचं ऑपरेशन फास्ट का बरं करायचंय. रिलेचं ऑपरेशन फास्ट का बरं करायचंय. ऍडिशनल अरेंजमेंट करून रिलेचं ऑपरेशन फास्ट का करायचंय सांगा बानू. सांगा. कंट्रोल करण्यासाठी. कंट्रोल करण्यासाठी नाही. फॉल्टचं जर मॅग्निट्यूड वाढलं फॉल्टचं मॅग्निट्यूड वाढलं तर डॅमेज जास्त होणार की कमी होणार बा दीक्षा. जास्त होणार. राईट. मग लवकर आपला रिले ऑपरेट झाला पाहिजे ना. राईट. येस. म्हणूनच आपण काय करतो ऍडिशनल अरेंजमेंट करतो. राईट. मग हे काय आहे दिस इज अरेंजमेंट और ऍडजस्टमेंट.
ओके. तर ऍडजस्टमेंट करून ऍडिशनल टॉर्क सिस्टम डेव्हलप करून आपण काय करतो की रिलेचं लवकरात लवकर ऑपरेशन झालं पाहिजे, जेणेकरून आपला फॉल्ट करंट जास्त सिस्टीम मध्ये स्प्रेड नाही झाला पाहिजे, कारण तो डॅमेज करू शकतो. आपले जे इक्विपमेंट असतात ना ते करोडो रुपयाचे असतात, खूप महागडे इक्विपमेंट आपल्या पॉवर सिस्टीम मध्ये असतात, आणि त्या पॉवर सिस्टीमच्या इक्विपमेंटला प्रोटेक्ट करणं आपलं खूप गरजेचं आहे. जर ते डॅमेज झाले तर त्यांची कॉस्टिंग खूप करोडो रुपीज मध्ये असते. आपला खूप जास्त रेव्हेन्यू त्याच्यात लॉस्ट होऊ शकतो, आणि जे आपले आलेले पैसे सगळे वाया जाणार नवीन इक्विपमेंट घेण्यामध्ये, राईट. त्यामुळे आपण काय करतो की प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतो. तर फास्ट मध्ये लवकरात लवकर जितका फॉल्ट करंट वाढत जाणार तेवढा टाइम बी कमी कमी होत गेला पाहिजे. बघा आता यो फॉल्ट करंट आहे इतका, है ना, इतक्या टाइम मध्ये ऑपरेट झाला पाहिजे. हा जर फॉल्ट करंट आहे, इतका जास्त फॉल्ट करंट आहे, तर कमी टाइम मध्ये ऑपरेट झाला पाहिजे. तर हे TSM मदत करतं. फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर आणि त्यानंतर जर जास्त असेल तर टाइम सेटिंग मल्टिप्लायर काय करतो, टाइम कमी करायचं काम करतो. ठीक आहे, समजलं? मला वाटतं आता तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे. ओके, अंडरस्टँड? हो सर. क्लास ओके. चला एक प्रॉब्लेम घेऊ आपण आणि आजचं लेक्चर इथेच एंड करूया. एक प्रॉब्लेम घेऊ फक्त आपण लास्ट वाला, त्याच्यात तुम्हाला सगळं समजून जाईल की फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर काय असतं आणि टाइम सेटिंग मल्टिप्लायर पण काय असतं. ठीक आहे, तर चला थोडा एक 10 मिनिटात फक्त प्रॉब्लेम एक सॉल्व्ह करूया आपण, त्याच्यातून हे करूया. ठीक आहे, प्रॉब्लेम नंबर 4. ठीक आहे, काय म्हणते बघा ते, डिटरमाइन, लिहून घ्या बघा प्रॉब्लेम तुम्ही पण. डिटरमाइन द टाइम ऑफ operation, determine the time of operation of 5 ampere 3 second over current relay having current setting 125% and time setting multiplier 0.6 second. 0. सेकंड नहीं है, 0.6 रेशियो यहाँ पे. ठीक है, 0.6 connected to supply circuit through 400:5 ampere CT current transformer when circuit carries a fault current of 4000 ampere. Use curve to show it. तर दाखवून आणि शो करा म्हणे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आपण काढूया किती टाइम लागणार. ठीक आहे, ऍक्च्युअल टाइम ऑपरेशन काढायचं आपल्याला. डिटरमाइन द ऑपरेशन, टाइम ऑफ ऑपरेशन म्हणजे ऍक्च्युअल टाइम काढायचं, किती टाइम मध्ये ऑपरेट होणार. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर आपल्याला बघा मानू काय काय दिले, गिवन डेटा, रेटेड सेकंडरी दिले डेटा. बघा आपल्याला काय गिवन, रेटेड सेकंडरी तो खूप महत्वाचा आपला सिटी. तर तो आहे बघा आपला 5 एम्पियर. प्रायमरी रेटेड आहे आपला 400. चलो ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता आपण फॉल्ट करंट काढू शकतो सेकंडरीचा किंवा रिले कॉइल म्हणला. ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला आहे की फॉल्ट करंट इन प्रायमरी मल्टिप्लाइड बाय सेकंडरीचा सिटीचा सेकंडरी आणि सिटीचा प्रायमरी. ठीक आहे, तर सिंपल फॉर्म्युला आहे आपला. तर हे 4000 एम्पियर करंट फ्लो होते आणि प्रायमरी मध्ये 5 एम्पियर आहे मला वाटतं, आणि इकडे येणार 400. ओके, समजलं. 400 किती एम्पियर करंट फ्लो होते बा, मग सांगा बरं. 2 शून्य कट झाले इकडचे. 50 15 का 50. ओके, 50 एम्पियर. ओके, चलो ठीक आहे. तर 50 एम्पियर आलं बघा. ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर आता पुढे बघूया आपण.
हा फॉल्ट करंट झाला. बरं मग पिकअप करंट काढा बरं. पिकअप करंट किती येणार रे? पिकअप करंट 5 आहे. आणि त्याच्यानंतर मला वाटतं 125 सेटिंग आहे ना, तर डिवाइड करायला लागेल 100ला. किती येतं बरं हे चेक करा. 6.25 येतं का? 6.25. 6.25. ओके ऑलराईट. बरोबर आहे का ते? बाकी समजा हे झालं का? चला हो सर. ओके 6.25 एम्पियर. चला पुढे बघूया. आता आपण चेक करूया. आपल्याला काय काढायचं आता? आपण पीएसएम काढून घेऊ बरं. पीएसएम चा फॉर्म्युला तर एकदम सिंपल आहे बघा. फॉल्ट करंट सेकंडरीचा डिवाइड बाय 1 पिकअप करंट पिकअप. ठीक आहे. तर फॉल्ट करंट आहे 50 आणि हा आहे 6.25. किती येतं रे? चेक करा. 8. ओके 8 याला रेशो बाळा, युनिट नाही, युनिटलेस. लक्षात ठेवायचं बाळा. एखाद्या एमसीक्यू येऊ शकतो याच्यावर, युनिटलेस आहे. चला ठीक आहे. आता ऍक्च्युअल टाइम काढायचा आपल्याला. ऍक्च्युअल रिले टाइम इज इक्वल टू, तर सिंपल फॉर्म्युला आहे बाळांनो. काय फॉर्म्युला आहे? सिंपल. अरे इथं ग्राफ काढायचा राहिला आपला आहे ना. ठीक आहे. ओके एक ग्राफ वरती दिलेलं असतं बघा. याच्यातनं कसं दिलेलं असतं माहिती का, की एसएमएम ला किती टायमिंग आहे ना. जसं की आता एक ग्राफ दिलेला आहे इथं. तर इथं काय दिलेलं असतं माहिती का, हे दिलेलं असतं फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर आणि टाइम असं दिलेलं असतं. तर मी तुम्हाला सांगतो फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायरला किती येतात. 8 ला किती टाइम आहे आणि याला 10 ला किती टाइम आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर बघा फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर 2 असेल तर टाइम दिलाय समजा 2 ला दिलाय 12. चला ठीक आहे. फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर 4 असेल तर 10 दिलाय टाइम. फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर 6 असेल तर टाइम दिलाय 4. सॉरी इथं 10 आणि इथं कमी झालाय ना टाइम. इथं 8 आहे. सॉरी 8. 6 ला दिलाय बा 4 सेकंद. ओके. आणि 8 ला दिलाय बा 3.5 सेकंद. 10 ला दिलाय 4 सेकंद 2 सेकंद. ठीक आहे. तर हा टाइम दिलाय. मग आता मला सांगा फ्लक्स सेटिंग मल्टिप्लाय पीएसएम आपल्याला कोणता पाहिजे? पीएसएम या रो मधला कोणता पाहिजे आपल्याला? पीएसएम 2 पाहिजे, 4 पाहिजे, 8 पाहिजे की 6 पाहिजे? 8. 8. 8 ला टाइम किती मग इथं बघा, चेक करा. 7.5. नाही 3.5. हा 3.5. व्हेरी गुड. ठीक आहे. तर जो पीएसएम आहे बाळा आपला, जो पीएसएम 8 आहे. 8 ला टाइम किती लागणार आहे? टाइम लागणार बाळा तिथं 3.5. ओके 3.5 चा टाइम घ्यायचा इथं. मग इथं लिहायचं पीएसएम टाइम मल्टिप्लायड बाय टाइम सेटिंग मल्टिप्लायर. ओके. पीएसएम ला टाइम जो लागणार आहे तो 3.5 आणि टाइम सेटिंग मल्टिप्लायर ना आपल्याला फास्ट ऑपरेशन केलंय. तर टाइम सेटिंग मल्टिप्लायर किती ना फास्ट केलंय बाळांनो आपलं ऑपरेशन? सांगा बरं. 0. इथं चेक करा किती ना केलंय. पीएसएम कितीला आपला? 0.6. व्हेरी गुड 0.6. तर मग किती येणार बा आपला आन्सर? 2.1. व्हेरी गुड परफेक्ट 2.1 सेकंड. आता बघा बाळांनो फॉल्टची सिव्हिरिटी वाढली ना तर टाइम सेटिंग मल्टिप्लायरनं काय केलं? आता जर टाइम सेटिंग मल्टिप्लायर नसता, पीएसएम नसता, तर किती वेळ लागला असता बाळा रिले ऑपरेट व्हायला? सांगा. रिले ऑपरेट व्हायला किती वेळ लागला असता? 0.6. नाही, रिले ऑपरेट व्हायला हजर नसतं समजा तर 3 सेकंड लागले, 3.5 सेकंड लागले असते. आता रिले ऑपरेट करण्यासाठी पीएसएम न काय केलं की फास्ट केलं ऑपरेशन. मग 2 सेकंदात आपलं रिले ऑपरेट झालं. समजलं का? समजलं बाळांनो काय असतं याचं? काय नाही, एकदम सोपं फॉर्म्युला आहे बाळा ना. ऍक्च्युअल रिले टाइम इज इक्वल टू पीएसएम टाइम फ्लक्स सेटिंग मल्टिप्लाय टाइम आणि टीएसएम याला दोघांचा प्रोडक्ट घ्यायचा. ठीक आहे. दोघांचा प्रोडक्ट घ्यायचा बघा फक्त. पीएसएम मल्टिप्लायड बाय टीएसएम. ठीक आहे. याचा टाइम होतो 3.5. आता हे दिलेलं असतं बघा आपला. हे असं ग्राफ दिलेला असतो. याच्यातून एक 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 चूज करायचा जो आपला फ्लक्स सेटिंग आलाय. जरी इथं 6 आला असतं आपण 4 घेतलं असतं. ठीक आहे. इथं 8 आला आपला तर ऑब्व्हियसली इथं 3.5 घेतला आपण.
त्याच्यानंतर इथं काय घेतलं आपला जो TSM होता 6 होता, तर आपला 2.1 सेकंद आपला टाइम ऍक्च्युअल टाइम रिले टाइम आला. ठीक आहे. जमेल असे प्रॉब्लेम जर तुम्हाला मी सेंड केले तर जमतील का बाळांनो? प्रॉब्लेम मी जर सेंड केले तुम्हाला होमवर्कला तर हो सर. जमेल का? ओके. ऑलराईट. तर मी तुम्हाला काय करतो बाळा, एक दोन प्रॉब्लेम होमवर्कला सेंड करतो. तुम्ही ट्राय करा. ठीक आहे. थँक्यू. आणि ज्यांनी नाही बघितलंय समजलं नसेल तर व्हिडिओ परत बघा, रेकॉर्ड होते, थोड्या वेळाने अपलोड होते. ठीक आहे. थँक्यू व्हेरी गुड. थँक्यू व्हेरी मच. बाकीच बघूया आपण संध्याकाळी. EMF इक्वेशन बघूया आपण संध्याकाळचं लेक्चर मिस नका करू. ठीक आहे. बाकी त्यांना पण सांगा वाटल्यास टाइम टाकतो.